आगाराचं सुद्धा 5 कोटी रुपयाचं काम लगेच सुरू होईल ते, आणि मोठ्या स्वरूपाचा आगार जे आता सध्या तोडकं मोडकं जसं परतवाडा आगारामध्ये आणखी आपण पाहिलं की 5 नवीन बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत. नेमकं याचं कारण काय आहे, तर आपल्या मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे यांच्या अथक प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं आहे. आपण पाहिलं की मागच्या वर्षी सुद्धा 3 बसेस या ठिकाणी नवीन आल्या होत्या. आज आपण पाहिलं की आज 5 बसेस या परतवाडा आगाराला नवीन आलेल्या दिसून येतात. आता थोड्या वेळातच या बसेसचं उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी आपण या बसमध्ये नेमकं आणखी नवीन काय आहे, काय नेमकं यामध्ये ऍड केलेलं आहे, कारण की थोडंसं डिझाईन यामध्ये बाकीच्या बसेस पेक्षा वेगळं दिसते. तुम्ही जर इकडे पाहत असाल तर या बसची सध्याची जे डिझाईन आहे, हे डिझाईन थोडीशी अपडेट केलेली दिसते. आपण पाहिलं की सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे यांच्या प्रयत्नाला यश या ठिकाणी आलेलं दिसते. आणि आपण पाहिलं की मागच्या वर्षी सुद्धा आमदार प्रवीणजी तायडे यांच्याच हस्ते 3 गाड्यांचं उद्घाटन झालं होतं. आज 5 गाड्या आहेत. नेमकं आपण पाहिलं की आज आपल्याला 2 वर्ष या ठिकाणी होऊन येत आहेत आणि 5 गाड्या मागच्या वेळेला आपणच उद्घाटन केलं 3 गाड्यांचं. यावेळेला आपल्या प्रयत्नाला यश मिळून 5 गाड्या आलेल्या आहेत. भविष्यात सुद्धा म्हणजे मागच्या वर्षी 5 आल्या, यावर्षी 5 आल्या, भविष्यात सुद्धा गाड्या येणारच आहे. आणि आतापर्यंतच्या बसेसची दुरावस्था बघता ग्रामीण भागात ज्या बसेसची टंचाई आहे किंवा बसेसमध्ये जाताना किंवा लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्याला सुद्धा आता मदत होईल आणि प्रवाशांसाठी सुखद आणि सुलभ असा प्रवास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या बसेस परिवहन महामंडळाच्या वतीनं सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने या बसेस इथं प्राप्त झालेल्या आहे. जसं असेल जुन्या अवस्थेत तर ते पूर्ण नवीन अवस्थेत चांगल्या पद्धतीचं बांधकाम आता सुरू होईल. जवळपास 5 कोटी रुपये आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचा कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि प्रवाशांना सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असा शासनाचा प्रयास आहे. पाहताय की नवीन बसेस जर या ठिकाणी आल्या, पण अमरावती परतवाडा रोड सध्या खस्ता हालत मध्ये या ठिकाणी दिसून येते. बऱ्याचशा गाड्या नवीन जरी असल्या तरी त्या ठिकाणी गड्डे असल्याच्यानं त्या भंगार झाल्यासारख्या होतात. नाही, कसा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला हा एकमेव रस्ता राहिलेला आहे आणि सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गाला त्याला पाठवण्यात आलं होतं, परंतु काही नीती आयोगाच्या याच्यानुसार तो राज्य मार्गात रूपांतरित झाला. आता परत त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाकडे गेलेला आहे. मी तर आल्या जर पहिलं काम कोणतं केलं असेल तर या अचलपूर परतवाडा आणि चांदूरबाजार नगरीचा जो टॅक्स वाढला होता त्याबद्दलची स्थगिती आणि फिनले मिल आणि अमरावती परतवाडा मार्ग याच्या संदर्भातच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे बोलतात ते करतात. आपल्या महाराष्ट्राचे डोळस नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला कबूल केलेला आहे की हा रस्ता होईल म्हणजे होईल आणि त्याच्यासाठी ज्या राज्य मार्गाच्या याच्यातून राष्ट्रीय महामार्गात त्याचं रूपांतरित कसं केलं जाऊ शकते. पण मी तुम्हाला आता काही म्हणा 20 वर्षात झाला नाही, 25 वर्षात झाला नाही, परंतु या 5 वर्षात तो रोड सुरू होईल आणि पूर्णतः असंही जाईल एवढं मी तुम्हाला शब्द देतो.
आपलं